राज्यातील विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील बंडखोरीचा पेच काही सुटताना दिसत नाहीये। महायुतीत नाशिकची जागा ही शिवसेना पक्षाला सुटली। शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र असं असलं तरी काही जणांनी बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। ही बंडखोरी रोखण्यासाठी सोमवारी दिवसभर नाशिकमध्ये प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान गोकुळ गीते माघार न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्यानं आता महायुतीच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत। सोमवारी देखील गोकुळ गीते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा ओझर विमानतळावर गाडीतच संवाद झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात अपयश आल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात गिरीश महाजन नेमकं काय म्हणालेत पाहूयात। राहुल निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक? अरे चेहऱ्यावर लाईट येते ना। गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? काहीच दिसत नाही मला। पोलीस सांगितलं महायुती आहे, येणार नाही, त्यामुळे काही कौतुक आपल्याला माघार घ्यायची आहे। काहीच उपयोग नाही। मला वाटतं सकारात्मक निर्णय घेतील। गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील? थोडी पेठ येथे प्रचारामध्ये असताना गाठीभेटी घेत असताना मतदारांच्या मला त्या ठिकाणी राज्याचे वरिष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा फोन आला होता आणि मग त्यांनी मला विचारलं की तू 2 तासात नाशिक येऊ शकतो का? मी हो बोललो आणि मग पेठवरून मी नाशिक येत असतानाच परत मला त्या ठिकाणी त्यांचा फोन आला का म्हणे सामंत साहेबांना त्या ठिकाणी मुंबईला जायचं असल्याने तू डायरेक्ट ओझर एअरपोर्टला त्या ठिकाणी पोहोच। मग मी ओझर एअरपोर्टला पोहोचल्यानंतर ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। दरम्यान एकीकडे गोकुळ गीते आहे जे माघार घेण्यास अद्यापही तयार नाहीत, तर सुरुवातीला प्रसाद हिरे यांची मनधरणी करण्याचे देखील प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून झाले। मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत यांनी प्रसाद हिरे यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला आणि अखेरीस त्याला यश आलं आहे। मात्र गोकुळ गीते यांच्याबाबतचा निर्णय अद्यापही झाला नसून या संदर्भात आज काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।